नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मायलेक या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। मराठी चित्रपट मायलेकचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे। खरं तर नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यासंबंधावर बेतलेला आहे असं दिसून येतं। मायलेकीचं नातं, त्या नात्यातील उतार चढाव, प्रेम, भांडण, रुसवे फुगवे यात सर्व पाहायला मिळणार आहे। हा एक कौटुंबिक चित्रपट आहे। यामध्ये सोनाली खैरे, सानिया आनंद, उमेश कामत यांच्या मुख्य भूमिका आहे। या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव हे कलाकार उपस्थित होते। ट्रेलर मध्ये मायलेकीची स्ट्रॉंग बॉन्डिंग दिसत असताना त्यात या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसते। हा दुरावा का येतो? हा दुरावा दूर होतो का? उमेशची भूमिका काय आहे? या मायलेक पुन्हा एकत्र येतात का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहे। ब्लूमिंग लोटस प्रोडक्शन, सोनाली सरोसी प्रस्तुत, प्रियंका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली आनंद निर्मिती असून या चित्रपटात सोनाली खैरे, सानिया आनंद, उमेश कामत, विजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहे। आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री मायलेक मधून पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाबद्दल निर्मित अभिनेत्री सोनाली खैरे म्हणाली, हा चित्रपट प्रत्येक आई मुलीची गोष्ट सांगणार आहे। खूप संवेदनशील असे हे नाते आहे। हे नाते कधी मैत्रिणीचे असते तर कधी एक वेगळ्या वळणावर जाते। त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे असते। मायलेक मधून कोणतेही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील मायलेकीची ही जोडी आहे, ज्यात धमाल मजा मस्ती करत आहे। वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकांना साथ देत आहे। त्यामुळे मायलेक तुम्हाला विशेष आई मुलीला खूप जवळचा वाटेल। माझे आणि सोनालीचे नातेही असेच आंबट गोड आहे। त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झालेले आहे। हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मायलेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। ब्लूमिंग लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खैरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खैरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट मायलेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड, आंबट, तिखट, कधी रुसवा, कधी फुसवा, कधी झगडे, असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता बेधक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। मायलेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे। सगळे रस्ते, शाळा,
त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईन। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईन। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे
आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे। आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे। आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते।
आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडनमध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे। म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय माय लेक। हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे। आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट, पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेर एक गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे। आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्युशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे। आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे। आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे, असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्या जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय, लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे। म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय माय लेक। हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे। आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट, पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेर एक गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि हा चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथे दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे। सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटवाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट
आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस
इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्या जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे। सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरने केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे
आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे। आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे। आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे, असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे। आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे। म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे। सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे। आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट, पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे। आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईन। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे। आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे। आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे। आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे, असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे। म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे।
तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे. सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे. आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते. एकदा वापस चित्रपट, पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती. सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे. आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे. आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे. आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्युशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे. आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे. आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे. आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे. उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे. ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे. आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे. 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड, आंबट, तिखट, कधी रुसवा, कधी फुसवा, कधी झगडे, असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय. हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट आपल्याला लंडनमध्ये बनलेला दिसतोय. लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते. आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडनमध्येच बनतात आहे. आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडनवरतीच बेतलेला हा चित्रपट होता. आता खूप सारे चित्रपट लंडनवरतीच बनलेले आहे. म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय. माय लेक हा चित्रपट ही लंडनमध्येच बनलेला चित्रपट आहे. लंडनमध्ये बनलेला चित्रपट आहे. तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे. सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेला आहे. आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे. आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते. एकदा वापस चित्रपट, पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती. सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे. आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे. आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे. आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्युशन केलेलं आहे
आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, तर या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, तर या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते।
आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडनमध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडनवरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडनवरतीच बनलेले आहे। म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय माय लेक। हा चित्रपट ही लंडनमध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडनमध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे। आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते, हिचा वापस चित्रपट। पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईन। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे आणि आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे, ते या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडनमध्ये बनलेला दिसतोय, लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडनमध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडनवरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडनवरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय माय लेक। हा चित्रपट ही लंडनमध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडनमध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते, शाळा, त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते, हिचा वापस चित्रपट। पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान, तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका
आणि हा चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडन मध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडन मध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडन वरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडन वरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडन मध्येच बनलेला चित्रपट आहे। लंडन मध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेला आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे। सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते। हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटवाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहित पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा चित्रपट कधी OTT वर येणार आहे त्याबद्दल ही माहिती तुम्हाला मी या चित्रपटाची देईल। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माय लेक या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर ही रिलीज झालेला आहे। आता हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। भूमी लोटसने या चित्रपटाचं प्रोड्यूशन केलेलं आहे आणि सोनाली सरावगीने या चित्रपटाची प्रस्तुती केलेली आहे आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे। चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा प्रियंका तन्वरनी केलेली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती सोनाली आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला सोनाली खरे ही या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि सानिया आनंद ही या चित्रपटामध्ये लेकीची भूमिका करत आहे आणि आईची भूमिका सोनाली खरे करत आहे आणि या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे। उमेश कामत यांची काय भूमिका आहे अद्याप कळलेलं नाही आहे। त्या चित्रपटामध्ये उमेश कामत दिसणार आहे आणि हा चित्रपट माय लेकीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे। 19 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट
आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला आई आणि मुलीचे नाते कसे असतात, गोड आंबट तिखट, कधी रुसवा कधी फुसवा कधी झगडे असे सगळे या नात्यामध्ये चाललेले असतात आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे। आणि हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे असं दिसतंय। हा चित्रपट छान चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट आपल्याला लंडनमध्ये बनलेला दिसतोय। लंडन मधली दुनिया या चित्रपटामध्ये दिसते। आजकाल मराठी चित्रपट सगळे लंडनमध्येच बनतात आहे। आपण चित्रपट सगळे बघितले, कोणते लंडन मिसल असू या कनी चित्रपट असू या आता दे धक्का पण चित्रपट लंडनवरतीच बेतलेला हा चित्रपट होता। आता खूप सारे चित्रपट लंडनवरतीच बनलेले आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट पण आता येतोय। माय लेक हा चित्रपट ही लंडनमध्येच बनलेला चित्रपट आहे, लंडनमध्ये बनलेला चित्रपट आहे। तिथं दाखवलेलं आहे, तिथेची दुनिया दाखवलेली आहे, सगळे रस्ते शाळा त्यांचं कशी दुनिया आहे त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे आणि चित्रपट छान दिसतोय आणि चित्रपट चांगला बनवलेला आहे। आणि सोनाली खरे ती वापस फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापस पदार्पण करते, हिचा वापस चित्रपट पहिला आपण हिचे चित्रपट बघितलेले होते, छान चित्रपट करायची ती। सावरखेडे गाव या चित्रपटामध्ये ती होती, पहिला आलेली होती तेव्हा ती छान तिचे चित्रपटाले खूप चालायचे। आता तिने वापस इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता ती वापस आलेली आहे आणि आता तिचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट रिलीज होणार आहे 19 एप्रिलला। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर माझे जे व्हिडिओ येणार ते तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येणार आणि त्याच्याने तुम्हाला माहीत पडेल आता काय चित्रपट येणार आहे आणि तुम्हाला सगळी माहिती मी देणार। म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।